तर 5.5 तास रक्तस्राव झाला तरीही उपचार करण्यात आले नाही। मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि मगरुरी असं चाकणकरांनी म्हटलंय। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली असल्याचं देखील चाकणकरांनी म्हटलंय। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचंही त्या म्हणाल्या। मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये आज राधाकिशन पवार समितीचा अहवाल जो आहे तो राज्य महिला आयोगासमोर सादर झाला। रुपाली चाकणकर यांच्यासमोर या अहवालाचं सादरीकरण जे आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिली। आपल्यावर स्वतः बोलण्यासाठी रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, एक सुरुवातीला आरोप होतोय की रुग्णालयाला जो आहे तो या सगळ्या प्रकरणामधून वाचवलं जाते, तसं काय पाहायला मिळतंय का? अहवालामध्ये आज ज्या गोष्टी ठळकपणे मांडलेल्या होत्या, काय कारवाई होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? इतका सविस्तर अहवाल सांगितल्यानंतर आणि कारवाई होतील असं सांगितल्यानंतर रुग्णालयाला वाचवलं जाईल हा प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने मला विचारतो ते मला जर आश्चर्यकारकच वाटतोय। मी स्वतः बीसे कुटुंबियांची सकाळी भेट घेऊन नंतर आयुक्त कार्यालयामध्ये आल्यानंतर या बैठकीमध्ये जे काही अहवाल सादरीकरण झालं त्या संपूर्ण अहवालामध्ये काय दिलंय हे आपल्या समोर मांडलेलं आहे। त्याच्यामुळे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल। हा ठपका जो आहे तो नक्की कोणावरती ठेवण्यात होता? रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केली का? भरती करून घेण्यासाठी टाळाटाळ झाली, पैशांची मागणी झाली, ती पैशांची मागणी किती होती? डॉक्टरांनी पुढच्या चेकअपसाठी 2 तारखेला बोलवलं होतं, पण 28 तारखेला हेवी ब्लिडिंग होत असताना त्यासाठी ट्रीटमेंटसाठी म्हणून पेशंट स्वतः डॉक्टरांशी बोलून चर्चा करून हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते। पण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी खरं तर ऑपरेशनची तयारी सुरू केली, तसं स्टाफलाही कळवलं, अगदी प्रिपरेशन सगळी केली आणि हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी सांगितलं की 10 लाख रुपये भरावे लागतील। तितके पैसे पेशंटकडे आणि पेशंटच्या नातेवाईकांकडे नव्हते, तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहे, ते तुम्ही 3 लाख रुपये घ्या, उर्वरित रक्कम आम्ही ही 2-4 तासामध्ये गोळा करून देऊ। आणि त्याच्यासाठी अनेक जणांनी फोन देखील हॉस्पिटलला केले, पण हॉस्पिटलने कोणती दाद ही पेशंटला दिली नाही। 9:01 एंट्री ही हॉस्पिटलमध्ये या पेशंटची 2:30 वाजता पेशंट बाहेर फिरतो आणि एवढ्या या तासामध्ये 5.5 तासाच्या कालावधीमध्ये खरं तर गोल्डन आवर ट्रीटमेंट म्हणून जे आहे ती सुरुवातीला खरं फार महत्त्वाची ट्रीटमेंट असते, ती देणं अपेक्षित असताना सुद्धा कोणतीही ट्रीटमेंट ही रक्तस्रावासाठी पेशंटला हॉस्पिटलकडून मिळाली नाही। पेशंटला 5.5 तास ओपीडीमध्ये ठेवलं होतं। कुटुंबातल्या सदस्यांनी तुमच्याकडे तक्रार सुद्धा केली, जर पैसे नसतील तर ससून रुग्णालयामध्ये जा, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा डॉक्टरांकडून वापरण्यात आलं का? त्या नक्की काय झालं? म्हणजे रुग्णासोबत सुद्धा तिथं व्यवहार जो झाला तो एक सौहार्दपूर्ण वातावरण जे आहे ते असायला हवं होतं, त्या पद्धतीचं झालं नाही, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। मी असं काही बीसी कुटुंबियांची भेट घेतली तर त्यांच्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या ऐपत नसेल तर तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये जा, पण इतके पैसे तुम्हाला हे भरावे लागतील। तर त्याच्यामुळे साहजिकच एक राग या कुटुंबियांनी व्यक्त केलेला